नमस्कार, दंडवत प्रणाम, जय श्रीकृष्ण मंडळी. तर हे बघा, मी किती छान असं नारळ बनवून घेतलेला. तर तुम्हालाही बनवायचं असेल, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला माहीत आहे का, रक्षाबंधनाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून झाली. द्रौपदीने श्रीकृष्णाच्या हाताला बांधलेला साडीचा तो तुकडा पहिली राखी ठरली. बहिणीच्या त्या प्रेमासाठी श्रीकृष्णाने महाभारतात तिचं रक्षण करून भाऊ असण्याचं कर्तव्य निभावलं. त्या एका धाग्यासाठी श्रीकृष्णाने द्रौपदीला प्रत्येक संकटातून रक्षण करण्याचं वचन दिलं. हाच पवित्र धागा आज आपण राखी म्हणून साजरा करतो. आणि श्रीकृष्ण भगवान हे महानुभाव पंथाचे पहिले अवतार आहे. आज सांगायचं कारण म्हणजे आपण नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हे दोन्ही सण साजरा करतो. आणि नारळी पौर्णिमेसाठी मी नारळाला छान असं डेकोरेशन करून दाखवणार आहे. काल जो व्हिडिओ अपलोड केला होता ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सुपारीचं डेकोरेशन दाखवलं होतं. आणि त्याच सुपाऱ्या ह्या नारळावरती कशा जोडून घ्यायच्या हे पण तुम्हाला मी आज पूर्ण दाखवणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला नारळ सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला करायची सुरुवात. तर काल ह्या सुपाऱ्या आहे ना, मी डेकोरेशन करून दाखवलं. तर आता त्या ॲड कशा करायच्या हे बघा. हे मी सुई घेतली आहे, त्याला एक दोरा आहे आणि त्या दोऱ्यातून अशी सुईने धागा बाहेर काढून घ्यायचा आणि थोडंसं जागा राहील दुसरा दोरा ओवण्यासाठी इतकी आपल्याला त्या दोऱ्याला जागा सोडायची आहे. आणि दोन्ही सुपारींना सेम पद्धत करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा जाड दोरा त्या सुपाऱ्यांमध्ये ओवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला नारळाला असा अटॅच करायचा आणि दोन्ही साईडनी पकडून घ्यायचा आणि नंतर आपल्याला असं बांधून घ्यायचं आहे, जे करून सुपारी हलणार नाही. सुपारी ना थोडीशी लूजच राहणार आहे, कारण ती आपोआपच नंतर ह्या धाग्यांमुळे फिट्ट होऊन जाणार आहे. हा धागा घेतला आहे मी, लोकरचा म्हणतात ना याला, तर तो घेतला आहे. याच्यावरती शाईन आहे, तर हा धागा मला आतमध्ये घ्यायचा आहे, जे करून त्याची छान अशी डिझाईन तयार होईल. आणि अशी पद्धत तुम्ही बघितली नसेल म्हणून म्हणते, व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी त्या आधीचा पांढरा दोरा होता ना, त्याला हा दोरा बांधून घेतला आणि त्यानंतर मी असं राऊंड करते आणि गोल गोल करत करत आपल्याला पूर्ण नारळाला हा डिझाईनचा दोरा आहे ना पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे. हा दोरा आहे ना एकावर एक चढायला नको, जे करून आपली डिझाईन पण खराब व्हायला नको. तर एकसारख्या पद्धतीने आपल्याला दोरा जोडून घ्यायचा आहे आणि विरळ पण राहायला नको मध्ये, आणि दोऱ्यावर लक्ष ठेवायचं आहे. तर तुम्ही ना दाखवल्याप्रमाणे करत राहा, खूप छान अशी डिझाईन तयार होणार आहे. तर हे नारळ विणण्यासाठी आपण जेवढी मेहनत करतो ना, तर ही मेहनत आपण नक्की कशासाठी करतो हे पण आपल्याला माहिती पाहिजे. महानुभाव पंथामध्ये आपण 5 अवतारांची पूजा करतो आणि 5वे अवतार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. तर आपले 5वे अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी बीड या ठिकाणी पवित्र पर्व हा सण साजरा केला. बीड या नगरीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या सन्निधानात घडलेला एक सुंदर लीळेबद्दल मी सांगते. पवित्र पर्व म्हणजे केवळ एक सण नाही, तर आपल्या परमेश्वराविषयी असलेली भक्ती, श्रद्धा आणि समर्पण व्यक्त करायचा एक सुंदर दिवस असतो. महानुभाव परंपरेमध्ये पवित्र पर्वाची विधी स्वामींच्या काळापासून चालत आलेली आहे. श्रावण शुल्क चतुर्दशीच्या दिवशी हे पर्व साजरे केले जाते आणि याच पवित्र पर्वाची एक सुंदर लीळा जोडली जाते बीड या नगरीशी. त्या काळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बीड येथे असताना त्यांच्या सन्निधानात भक्तजनांनी पवित्र पर्व साजरे केले. यावेळी महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य यांनी स्वामींना पान, विडा, जानवे आणि वस्त्र अर्पण केले. स्वतः परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी समोर आहेत आणि त्यांच्या प्रती असलेली भक्ती व्यक्त करण्यासाठी त्यांचे भक्त अत्यंत प्रेमाने पवित्र अर्पण करत आहेत. तो प्रसंग किती भक्तिमय असेल ना. त्या प्रसंगी बाईसा, चांगदेव भट, परसनायक, उपाध्यबास आणि पद्मनाभी देव, आणि याच पवित्र प्रसंगी स्वामींनी परसनायकाला चांदव्याचा दृष्टांत सांगितला. मंडळी, स्वामींच्या लीळामध्ये केवळ एखादी घटना नसते, तर त्या घटनेतून जीवाला काहीतरी बोध मिळतो. म्हणूनच महानुभाव भक्तांसाठी या लीळा आजही केवळ इतिहास नाहीत, तर त्या स्वामींच्या स्मरणाचा आणि त्यांच्या चरणाशी जोडून घेण्याचा मार्ग आहे. बीडची ही भूमी त्यामुळे महानुभाव भक्तांसाठी विशेष श्रद्धेची ठरते. पवित्र पर्वाच्या या लीळेतून आपल्याला एक सुंदर भावना शिकायला मिळते. देवाप्रती आपली भक्ती मनापासून असावी आणि गुरुचरणी केलेलं समर्पण हे नेहमी श्रद्धेने आणि प्रेमाने असावं.
आजही पवित्र पर्व आलं की महानुभाव भक्त स्वामींचे या लीळेचं स्मरण करतात आणि त्या पवित्र प्रसंगाला मनोमन नमन करतात. बीड नगरीत घडलेली ही पवित्र लीळा आपल्या सर्वांच्या मनात भक्तीची ज्योत तेवत ठेवो, ही श्रीचरणी प्रार्थना. तुम्हाला बीड या नगरीची लीळा सांगत सांगत माझं एक काम पूर्ण तर झालेलं आहे. तर हा दोरा कट करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला आपल्या आवडती कलरचे दोरे घ्यायचे. तर मी गुलाबी कलरचा दोरा घेणार आहे आणि तो आधी एका सुपारीला आपल्याला गोल करून घ्यायचा आहे, जे करून तो फिट्ट बसेल. आणि बघा, डिझाईन येईल त्याच पद्धतीनं करायचं आहे. अंगठ्याने मधला भाग दाबून धरायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्या दिशेने आणि त्या दिशेने आपल्याला बघून घ्या कसं करते मी, तर दाखवल्याप्रमाणे करून घ्या. तेव्हाच आपली ना पाकळीची डिझाईन तयार होणार आहे. दोरा अगदी एकसारखा विणत राहा, म्हणजे ना एकावर एक दोरा नको चढायला, तेव्हाच पाकळी डिझाईन तयार होईल. बघा तुम्ही, मध्ये बारीक आणि दोन्ही साईडनी किती छान असा पानाचा आकार तयार होतोय. आता ह्या साईडने आपल्याला एवढंच करून घ्यायचं आहे आणि सेम तोच दोरा घ्यायचा आणि सुपारीला गोल करायचं आणि खालच्या दिशेने आपल्याला असं विणवून घ्यायचं आहे. जसं आधी बनवलं ना सेम त्याच पद्धतीनं बनवून घ्या. दोन्ही दिशेंनी अगदी एकसारख्या पद्धतीने आपल्याला दोरा विणायचा आहे. त्यानंतर आपल्याला आवडीचे कलर घ्यायचे. मी इथे ब्ल्यू कलर घेते, तर तो पण सुपारीला आधी एका साईडने गुंडाळायचा. त्यानंतर पुन्हा आपल्याला सुरुवात करायची. अंगठ्यानी मधली बाजू दाबून धरायची. त्यानंतर एकसारखा दोरा विणवून घ्यायचा. आपले हे दोऱ्यांचे 4 बॉक्स तयार होणार आहे, 2 ब्ल्यू आणि 2 पिंक. आणि त्यानंतर ह्या पाकळ्या झाल्यानंतर मधला जो भाग आहे ना, तो बघा किती सुंदर आपोआपच तयार होतो. तो म्हणजे आपला डायमंड शेप तयार होतोय. हार्डली ना आपल्याला अर्धा तास लागणार आहे हे सगळं करण्यासाठी. आणि याच्यानंतर जे आपण डेकोरेशन करू ना, ते खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका अजिबात. आता हे काम माझं एका साईडनीच बाकी आहे. जवळपास पूर्ण काम आता झालेलं आहे माझं. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी. तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी ना ऑनलाईन आहे ना आर्टिफिशियल गुलाबाचे फ्लावर घेतलेले आहे आणि त्याचासुद्धा मी इथे वापर करणार आहे. हे बघा किती छान झालं आहे ना. तर मी याच्यावरती स्टोन लावणार आहे आणि ते गुलाबाचे फ्लावर आहे ना, ते मी याच्यावरती लावणार आहे. हे आधी एक पूर्ण लावलं होतं मी, तर ते एवढं छान दिसत नव्हतं. त्यामुळे ना मी याची वेगवेगळे लेयर केले आणि त्यानंतर इथे चिटकवून घ्यायचं आहे आधी एक पाकळी. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती स्टोन चिटकवून घ्यायचं आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार डिझाईन करू शकता. मी फक्त तुम्हाला आयडिया दिली की असं करायचं, तर छान आपला आकर्षक पोयतं दिसणार आहे. पांढरे फुलं पण लावले. त्यानंतर मी पिवळ्या फुलांचा पण वापर केलेला आहे. हे चिटकवायला थोडं अवघड आहे. ते ना स्टोनला कमी आणि माझ्या बोटांना जास्त चिटकत होतं, त्यामुळे ना स्किन जरा खराब होते त्यानी. तर काळजीपूर्वक करा.
सगळं डेकोरेशन झाल्याच्या नंतर आहे ना आपल्याला दोन्ही सुपाऱ्यांना धागे बांधायचे. हेच धागे घेतले मी, सगळे धागे घेतले, 5 धागे घेतले आणि त्यानंतर मी ते सुपारींना बांधणार आहे. तुम्हाला पाहिजे त्या लांबीचे घ्या, मी एवढे घेतले आणि एका साईडने बांधल्यानंतर आपल्याला त्याला पिळा मारून घ्यायचा आहे. पिळा झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि बघा किती छान असं दिसतंय ना. हा फायनल रिझल्ट बघून आहे ना खूप भारी वाटलं. खूप छान असं ह्या वर्षीचं माझं पोयतं तयार झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा मला. आणि हो, चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.